जय जिनेन सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पपईचे पराठे। आज आपण एक कच्च्या पपईची रेसिपी पाहणार आहोत। आता साल काढून घ्यायचंय, हे असं साल काढून घ्यायचंय। आता याचं खीस करून घ्यायचंय। आता चवीनुसार मिरची घालायचं मिक्सर मध्ये, चवीनुसार मीठ, ह्याच्यात थोडं ओवा घालून घेऊया, थोडीशी जिरी, थोडीशी कोथिंबीर। आता याला वाटून घ्यायचंय। हे किसून झालेले एक वाटी खीस आहे, हे थोडस लाल आहे पण हे कच्चच आहे। आता वाटलेलं मिश्रण ह्याच्यात घालून घेऊया। 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडस हिंग, थोडीशी हळदपूड, थोडीशी तेल। ह्याला तर मिक्स करून घ्यायचंय। त्यात लागेल तसं पाणी घालून ह्याला मळून घ्यायचंय। ह्याच्यात थोडं तेल सोडून मळून घ्यायचंय। आता याला 5 मिनिटं ठेवून घ्यायचंय। ह्याच्यात 1 चमचा पाणी लागलेलं आहे। गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे। आता याचं एक गोळा घ्यायचंय। आता याला लाटून घ्यायचंय। जसं चपाती लाटतं तसंच ह्याला पण लाटून घ्यायचंय। ह्याला आता तेल लावून घ्यायचं थोडस। तव्यावर तेल घालून घेतलेलं, आता हे घालून घेऊया। याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचंय। अशा प्रकारे हे भाजून घ्यायचंय। आता याला काढून घ्यायचंय। हे झालं आपलं गव्हाच्या पिठातलं पपईचं पराठा तयार। मी थोडा टेस्ट करून बघतो। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी